नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे सर्वांचं मी आणि माझं सौभाग्य ह्या चॅनलमध्ये। चला तर आज घेऊन आलेली नवीन एक रेसिपी वेगळी बनवायची। तर कशी बनवायची आपल्याला हे तर बघाच तुम्ही। तर हो की इथं मी गाजर छेलून घेतलेले आहेत, ते ह्या पद्धतीने कट पण करून घेतले। तर गाजर आपल्याला एकदम लाल पाहिजेत, तर मी ह्या पद्धतीने गाजर कट केलेले आहेत। ही गाजर कट करून तर बघू शकताय तुम्ही, इथं मी इमली घेतलेली आहे। तर इमली म्हणजे तुम्हाला तर कळतच असेल, इमली म्हणल्यावर लवकरच कळालं असेल। इमली म्हणजे चिंच घेतलेली आहे, तर ही आपल्या गावच्या झाडाची चिंच आहे। तर ही मी थोडीशी आपली छोट्या लिंबा इतकी भिजू घातलेली आहे। तर त्याच्यापेक्षा कमी जर तुम्ही भिजत घातली तरी ती आंबूसपणाला थोडीफार असली तरी चालते। तर मी इथं ही इमली भिजू घातलेली आहे। तर इमली भिजू घातली तर मी इथं काय काय वस्तू घेतल्या ते बघू शकताय। तर इथं मी टोमॅटो घेतलाय कट करून मिडियम आकाराचं। इथं खोबरं घेतलंय, अर्धा इंच अद्रक तुकडा घेतलाय, 5 मिरच्या घेतल्या, त्या भाजून घेतल्या बरं का सगळं। इथं लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या घेतल्या त्या, आणि इथं चणे घेतलेले इथं ते पण भाजून घेतले। तर बघू शकताय आता ह्याची आपल्याला भाजी कशी बनवायची। चला तर लागूया भाजीला। चला तर आता इथे मी कढई ठेवलेली गरम करायला। तर आपल्याला कढईत आता काय करायचंय, पहिलं आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचंय। 1 ते 2 पळ्या मी तेल घालून घेतलेले। तर ही गाजर स्वच्छ पाण्याने धुवून पण घ्यायची, तर मी धुवून पण घेतलेले। तर आपल्याला आता हे आधी तेलात फ्राय करून घ्यायचे। तर गाजर आता तेलात फ्राय करायला टाकलेले आहेत ना, तर आपल्याला थोडंसं काय करायचं, त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय। तर हे आपल्याला परतून घ्यायचे तर तेलात आधी। तुम्ही सांगा, तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते म्हणून। का तर नवीन असेच व्हिडिओ तुम्हाला बेल आयकॉनला क्लिक केल्यावर नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील, आणि असेच खेड्यातले नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर आपल्याला घरात जर काही भाजी नसलं, तर आपल्या घरात गाजर काही जर असलं तर आपण अर्जंट भाजी कशी बनवू शकतोय। तर की अशी गाजराची भाजी बनवायची। तर गाजर फ्राय झालेले, तर आपल्याला त्यामध्ये काय करायचंय, गाजर आता थोडेसे फ्राय झालेले आहेत, तर आपल्याला त्यामध्ये काय करायचंय, कढीपत्त्याचे पानं 7 ते 8 टाकून घ्यायचे आपल्याला। खूप छान सुगंध येतो कढीपत्त्याचा। कढीपत्ता टाकू शकता तुम्ही, तुमच्याजवळ असेल तर टाकू शकता, नसेल तरी चालते, नसला तर त्यामध्ये आपल्याला काय करायची, थोडीशी मी आता धना पावडर घेत आहे, पाव चमच त्यामध्ये टाकून घ्यायची। ते काढलेलं वाटण तोपर्यंत आपण फॅनला ठेवलं होतं, तोपर्यंत ते फॅनच्या हवेने थंड होईपर्यंत आपल्याला गाजराची शिजाय टाकायचं आहे आपल्याला ते गाजर। तर मी त्यामध्ये टोमॅटो पण कट करून घेतलेलं त्यामध्ये टाकलेलं आहे। तर आपल्याला पाणी वगैरे काय टाकायचं नाही,
फक्त आपल्याला पाणी टाकायचं आहे चिंचेचं पाणी थोडंच टाकायचं आहे. मी दाखवली तेवढी चिंचेचं पाणी नाही टाकायचं आपल्याला, का तर मी त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटोचा आंबटपणा तर असतोय, तुम्हाला तर माहितीच आहे. तर आपल्याला आता तिथे एक चाळण घ्यायची. चाळण घ्यायची आणि त्या चाळणमध्ये पाणी आपल्याला गाळून घ्यायचं. का तर त्या चिंचाची गाण असते ना, साला वगैरे ते अशी त्याच्यात निघू शकते, म्हणून आपल्याला चाळणीने पाणी शिजवून घ्यायचंय. तर मी ती गाळून घेतलेलं आहे. तर ही बघू शकताय तुम्ही. आता मी ही आता याच्यावर 5 ते 10 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचंय. मी झाकण 10 मिनिटं ठेवून घेतलंय. तोपर्यंत आपल्याला वाटण दळून घ्यायचंय. मसाला काढलेला आहे, मसाला दळून घ्यायचा आहे. बघू शकताय मसाला मस्त आणि थंड झालेला आहे. तर आता हे मी दळून घेत आहे. मी चला तर आता बघूया टोमॅटो गाजर फ्राय झालेत का. बघू शकताय मस्त आणि शिजले. तर गरम आहे. दोन तुकडे व्हायचे. चला तर आता जी आपल्याला ही साईड गाजर टोमॅटो साईडला करायचं आहे. त्यामध्ये काय करायचं आपल्याला, थोडीशी हळद घालून घ्यायची, पाव चमच. घरगुती मसाला आहे का आपला, ते घालून घ्यायचं आपल्याला. तुमच्याजवळ घरगुती असेल तर घालू शकताय, नसलं तर तुम्ही एकाच पण आणू शकताय. तर नमक थोडंसं घातलेलंच आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. हो, अर्धा चमच मी परत नमक घेतलेलं आहे. का तर हे वाटण आपल्याला फ्राय करून घ्यायचंय. तर हे बघू शकताय असं वाटण मी मसाला दळून घेतलेला आहे. तर आपल्याला ही फ्राय करून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स ह्याच्यात करायचंय. चला तर आता वाटणमध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे. तर अजून थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय, का तर भाजी शिजलेलीच आहे. तर एवढंच पाणी मी ऍड करणार आहे. तर ह्यावरती आपल्याला झाकण परत ठेवून घ्यायचंय तेल सुटूपर्यंत. चला तर आता भाजीला कड तर आलेलाच आहे. वास मस्त सुटलाय. का तर गाजराच्या भाजीला आपण टोमॅटो घातल्यावर तरी येत नाही, वास तर मस्त सुटलाय. आता आपण भाजी पण शिजून झालेली. आता शेगडी बंद करूया आणि परत 10 मिनिटं आपण झाकण ठेवायचंय.